सबस्क्राईब लय हळू बोलते. बाहेर गेलतो तो कार्यक्रमाला. हा हा आता मम्मा घेतलं का सगळं? खूप लांबचा प्रवास आहे. येस पप्पा. लोकेशन गेस करा. पप्पा किती आपला किती किलोमीटर? हाऊ मच किलोमीटर्स? 300. 300 आणि खूप लांब जायचंय म्हणून आम्ही सकाळीच सुरू केलेलं आहे 6 o'clock. ट्रॅव्हलिंग. येस बघा त्यांनी किंमत सुद्धा सांगून दिलेली आहे. अर्निंग नका सांगू. 9:10 वाजलेले आहेत आणि आता सरप्राईज मी सांगून टाकतो आम्ही कुठं चाललेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाकडे, जे की आहे ते तर तुम्हाला लोकेशन आता दाखवतोच. पण आता आम्हाला टाइम आहे तरी अजून पोहोचायला. आपण कुठे पप्पा? बार्शीच्या पुढे. तर आपण आता बार्शीच्या पुढे आहेत, नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. लोकेशन चेक करून घ्या. तर तुम्हाला पण या हॉटेलवर यायचं असेल तर पत्ता मला माहित नाही तुम्ही, तर आपण आमच्या मामाच्या गावी थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तर आता वाजलेले आहेत 12 वाजत आलेले आहेत. नाही दिसायला तर. नाहीत का? 12 वाजत आलेले आहेत. 12 नाही रे बाळा. तर आता आमच्या मामाचं गाव आलेलं आहे. तर आपण थोड्याच वेळात घरी पोहोचतो. आमचं गावात नाही घर, आमचं शेतात आहे. तर त्याचा रूट पण आम्ही तुम्हाला दाखवतो. कधी यायचं झालं तर नक्की या, विजिट द्या. गावाबद्दल सांग. माझं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये छोटंसं मांजरी गाव आहे. आम्ही माझ्या माहेरी गावात न राहता शेतामध्ये घर आहे. चौबाजूनी शेत आहे आणि मध्य वस्तीला आम्ही राहतो. मान नदीच्या काठावर माझं माहेर आहे. ते आता तुम्हाला दिसेलच की कसं आहे घर, एकदम शेतामध्ये मस्त फार्म हाऊस टाइप फिलिंग येते. सेम बघू आता आपण. झाडीच्या गर्द झाडीच्या 10 मिनिटाच्या हार्डकोर ड्रायव्हिंग नंतर अखेरकार थोडी अमराईच्या गर्द झाडीमध्ये असं माझं माहेर आहे. आणि त्या गर्द झाडीच्या बघू शकता कुणाचा ट्रँकर आहे. बघा आमच्या मामांचा दबदबा. दादात गाड्या नाही तर टँकर आहेत डायरेक्ट. 4 व्हीलर नाही. ओ माय गॉड. बघा हिरवच हिरव. आता इथून एंट्री होत आहे आमच्या मामाच्या गावात. किती मस्त दिसतंय सगळं. तिकडे चिकूची बाग आहे. मला माझ्या माहेरात रिअल प्युअर फार्म हाऊस लुक्स लाईक दिस. म्हणू शकतो. वेलकम टू अवर मामाचं गाव. हे माझे अरे यार, माझा गॉडफादर. आपण यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. बघा हाय करा. हाय सगळे हाय करा. हाय इकडं. इथे सगळे जण गप्पा मारत बसलेले आहेत. आता आपण सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. आता चला या. पहिल्या दिवशी काय सांगितलं आहेत आमचे आजोबा, ज्यांना सगळे बाबा मध्ये सगळ्यांचा आवाज येतो रे थोडं. हा, तर हे आजोबा ज्यांना सगळे बाबा मध्ये हाय करा हाय करा. हा, ही मम्मी माहितीच आहे तुम्हाला, रोज बघतात. हे आहेत आमचे सगळ्यात मोठा मामी. हाय हाय हाय. तेव्हा आहे रुद्र, ज्याची कीर्ती सॉरी सम्राट पण कीर्ती महान आहे. आणि ह्या आहेत आमच्या 2 नंबरच्या मामी यास्मिन मामी. हाय. ह्या आहेत प्रियंका मामी. हाय हाय करा हाय. आणि ह्या आहेत मावशी. हाय करा. हा हा आजी. तर ते सगळी गँग बोलायची चालू आहे यांची. मी रेडी झालीत. इकडचं बापा विनोद मामाकडे. हाय हाय विनोद मामा. हाय कर हाय कर की. मेहंदी काढली.
हा ह्या आहेत आमच्या शीतल मामी. हाय करा मामी. ऐ चल ना, मी तुम्हाला आमच्या गावाचा टूर देणार आहोत. आणि आता आम्ही सगळे छोटे छोटे जे सगळे सोबत. हा भावेश कुठे? सगळ्यांना बोलो, सगळ्यांना. येस, सगळ्यांना बोलो. चे बच्चा गँग. तुझं नाव सांग. आकांक्षा. तुझं सांग. पृथ्वी. तुझं सांग. आणि निघलेत. हे बघ, हाय कर. नाव सांग तुझं. श्रुती. हा, तर आता आम्ही सगळे जाणार आहेत. कुत्र मागं आलं. छान. सगळीकडे किती पण ऊन असलं तरी हे मांजरीगाव नदीच्या काठावर असल्यामुळं कधी पण बघल तेव्हा असं सगळं हिरवगार असतं सगळीकडे. आता एवढा उन्हाळा आहे तरी पण सगळीकडे हिरवगार आहे इथं. आपल्यासोबत सगळे बारकी मंडळी, काही मोठी मंडळी जोडलेली आहे. सगळेजण एकदा हाय करा असं कॅमेऱ्यात. हाय हाय. तरी काही काही मंडळी घरी झोपलेली आहेत. ए नाही रे, कोण नाही, सगळे आले. सगळे आले का? हा, खूप थोडे. काही मामाच्या गावाला गेलेत. कुठं मा काही मामाच्या गावाला गेले. त्यांना थोडं थोडं त्यांचं इंट्रो घेऊ. सांग नाव सांग. तुझ्याबद्दल नाव सांग. विराज अमोल खंडागळे. आणि तुझी हॉबी काय आहे? क्रिकेट खेळणे. इकडं बघ. तिकडं हाय. हाय. क्रिकेट खेळायला यायला खूप आवडतं. आता आपण हिला विचारूया, तुझं नाव काय? ऋतू. हा, ऋतू. तर हिचं नाव ऋतू आहे. आणि हा. तर तिला भाऊल्या खेळायला खूप आवडतं. तर आता आपण सिद्धीला विचारूया तुझं नाव. सिद्धीला विचार तुझं नाव. विचारूया. हा, सांग. आकांक्षा अमोल खंडागळे. हा, सिद्धीने पण तुझं नाव सिद्धी नाही तर सांगितलं. तुझी हॉबी काय? भांड. तर तिला भांडे खेळायला आवडते. हा, अरे भाई काय काय एक हॉबी आहे. हा, ही तुझं नाव सांग. विनोद आणि खंडागळे. आणि तुला काय आवडतंय? खेळायला भांड कोणती. तिला कुंडी आणि भांडी दोन्ही खेळायला हा. आवडते. आता इकडे येऊ आपण. हा, सर्वात मेन महान माणूस आहे. माणूस. हा मेन माणूस आहे. तो कितवीला आहे ते सगळ्यांच्या सांग. leaderला विचारूया. पहिले कितवीला आहे ते सांग तू. 8. तो आहे 8वीला. आणि तो मग अशी गाडी पळवत होता की बीड मध्ये मला नाही वाटत कोणी असे गाडी चालवत पण असेल चल, म्हणून. नाव सांग. रुद्र संजय खंडागळे. आणि तुझी हॉबी सांग. ड्रायव्हिंग. हा, ड्रायव्हिंग. त्याला फोर व्हीलर येते का तुला? हा, झालं, संपलं अशी एकही विषय. गाडी सोडली नाही ज्याने ते चालवून नाही बसला. हा, आता हा. ह्याला विचारूया. हा, भावेश राजेंद्र खंडागळे. आणि मला खेळायला करून क्रिकेट आवडतं. तूट त्या साईडला उभा राहा. हा, तर हा माणूस आहे 10वी. ह्याची 10वी झाली आणि तू कितवीला आहेस? 10वी आता हा 10वीला गेलाय. डिफरन्स झाली. ओ ठीक आहे, पण तरी पण डिफरन्स बघताय का बॉडी दोघांमध्ये? बिल्ड मध्ये जरासा हा. जास्त येतो. हा कुठे आहे रे आता? इस्लामपूर. ए बरोबर सांगते, तू काय हसायला लागला. तू सांग. तू वाळवा आठवडा राहिला होता, पण तिला पण तिचं नाव विचारूया. श्रुती संजय खंडागळे. तर तुला काय आवडते सगळ्यात जास्त? भांडी गुंडी. अरे इथं सगळं अरे दुसरे सांग. थांब कट कर. दुसरं सांग काय तर हॉबी दुसरं. तुला खेळायला. सायकल. हा, तर तिला सायकल ही तिची हॉबी आहे. ते लहान लेकरांचं भांडे, त्यानंतर खेळणे नंतर हे तर हॉबी सगळ्या साहजिकच आहे. निघतात. ह्याला विचार ह्याची हॉबी काय, म्हणजे हा बरोबर सांगतो. हा, तर सांग, तुला काय हॉबी आवडतं? सांगितली त्यांनी, त्याला क्रिकेट खेळायला आवडतं. अच्छा सांग. आणि माझी हॉबी विचारताल, मला काहीच नाही आवडत. हा, राहू द्या. पाठवणार आहे तिकडे. जास्तच मस्ती करतो तू त्याच्यामुळे. लवकरच तो दाखल होणार आहे. तुला जवळ वाटलंय का नाही? हा, हो का नाही? त्याचा हो चेहरा बघून तर हो वाटतं. म्हणतोय तो. नाही तो हो म्हणतोय, पण त्या चेहरा बघून तर नाही वाटत. कुठं जाणार आहे तू? सुधरेल का नाही? काय वाटतं तुला? तुझ्या एक्सपिरियन्सने सांग. नाही, तो जरा ह्याच्यापेक्षा खूप जास्त कमी खोडकर होता, म्हणून त्याचं तर झालं बरोबर. तुला काय वाटतंय? तो जाऊन तिथं मार खाऊन सुधारलं तर सुधारला, सुधारायची शक्यता कमी दिली. तो संजय मामाचा काही कमी मार खातो का? तुला काय वाटतं, सुधरशील का नाही? इकडे बघ, इकडे दाखव तुझा चेहरा. काय वाटतंय तुला? बघा, नारळ काढायसाठी त्यांची इतकी धडपड. काही नाही, त्यांच्या म्हणजे ते एकमेकांमध्ये एवढे त्यांचे खुराफाती आहेत ना. कोऑर्डिनेशन बघा, Coordination. कोऑर्डिनेशन. म्हणजे ते बघा, एकच जण चढ. कमॉन, कोऑर्डिनेशन बघा. त्यांनी बाजला आपण बसतो. तुम्ही अंगावर पाडून घेता बरं का? अरे जा विराज, पळत पळत जाण उडी हाण. असं सुपरमॅन सारखं. बघा, सगळं टीम वर्क बघताय का तुम्ही? टीम वर्क बघा.
स्पोर्ट्स पेक्षा पण जास्त टीम वर्क यांच्यामध्ये दिसायला काही नाही, फक्त एक नारळ काढायचा आहे त्याच्यासाठी हे एवढं झटायले. म्हणजे एकच जण वर आहे पण खाली किती जणांनी कोऑर्डिनेट केलंय त्याला. तर आपण पण थोडासा हातभार देऊया त्यांना. म्हणजे त्यांचं लॉजिक समजण्याच्या पण परे, त्यांनी जे बाजलंय ते लावलंय त्या झाडाला, हा पटकन चढ. पण त्यांच्या घरी व्हिडिओ पोहोचू देऊ नका. स्टोरेज फुल. आयफोनचं स्टोरेज तुम्हाला माहितीच आहे, फुल झालं आणि नारळ एक खाली पडला. आता परत आम्ही केलंय आणि ह्यांनी पण काहीतरी जुगाड केलेला आहे, अजून एक चालू आहे पाडायचा. काहीतरी सुरू आहे ह्यांचं. हा ओके. कॅच केलेला आहे, कॅच केलेला आहे. काही म्हणू नका स्क्रिप्टेड आहे, स्क्रिप्टेड नाहीये, अजिबात नाहीये. तुम्हाला वाटत असेल आयफोनचं स्टोरेज फुल झालं म्हणून आम्ही ते नारळ पडला, मग आम्ही त्यासाठी थांबलो. नंतर काही सुद्धा नाहीये त्यांचं. नारळ ठेवून खाली पाडला. अरे भाई, म्हणजे ते चढतात कोणत्या प्रकारे ते बघा. हा आता हा नारळ कापतोय. नारळ सोलणार अण्णा. ओ माय गॉड. वा, डेंजर माणूस उगाच नाहीत म्हणत त्याला. त्याचं नाव घेतलं की थरथर कापतात सगळेजण. अशी त्याची ओळख आहे. तो पडतोय. ते बघा कसं आहे डेंजर. असं दाखव नारळ आहे का काही त्याच्यात. येस, पाणी पाणी आहे. आहे. हा स्टॉप करा, व्हेरी गुड, वेल डन. स्टॉप करा. जागा काय आहे ती आणि त्याच्यावर काय करतोय तो. फुटला का दाखव. एवढ्या मारला, फुटला शेवटी. हॅलो, ट्युशन आहे का? बर. हा 3:30 ला आहे. 3 तर चालतंय, काय अडचण नाही, येतो. हा 3 ते किती? बरोबर. जाणार का आता मग सरांनी त्याला बोलले 3:30ची क्लास आहे, तू 3 काही अडचण नाही त्यासाठी. 30 मिनिटं तुला गप्प त्यातच जाईल सरांची 30 मिनिटं. अरे मी काय ऐकलंय की सर आजारी पडले म्हणे. हा, तेव्हा तुला एकदा शिकवण्याच्या video केलता नादात. मागच्या वेळेस. फिरवाले सर आजारी पडले म्हणे. तीच आहे. तू म्हणणार होता ना वाटतं नाही येणार म्हणून आज कोणी. बोललो आधी 4 दिवस नाही गेलो, पुन्हा वाटत नाही त्याला, डबल म्हणतोय नाही जाणार म्हणून. मला पर्स दिले तुम्ही. होय का? तास कितीला विचारलं, बाद झालं. गाईला ट्विन्स झालेले आहेत. हे बघा, आम्हाला कालपासून जिथं जाऊ तिथं सगळे ट्विन्स दिसायला लागले. ट्विन्स बेबी, हे दोघं पण ट्विन आहेत. कसं आहे बात. ते भेट असत रे. हे बघा, हे दोघं ट्विन आहेत आणि ते त्या गाईला झाले. दिसते का नाही काय माहिती. तर ह्या आहेत आपल्या अजून एक आजी. हाय करा. सगळे ह्यांना अक्का म्हणतात. आणि आम्हाला बिग बॉस मम्मी सांगत असते की मम्मी फक्त तर अक्काला भीत होती म्हणून. बरोबर आहे का नाही?